आज सहज रोडने चालताना एका दादाला बोलताना ऐकलं, काय केलं रे माझ्या बाप्पानं माझ्यासाठी. त्याचं ऐकून असं वाटलं की फक्त त्यालाच नाही तर अगदी बरेच जणांना पडलेला हा प्रश्न आहे. म्हणून लिहिलं, 9 महिने आईच्या कुशीत वाढलो याची जाणीव सगळ्यांनाच असते. 9 महिने आईच्या कुशीत वाढलो याची जाणीव सगळ्यांनाच असते, पण तेच 9 महिने आतुरतेने आपली वाट बघणारा बाप मात्र आपण विसरून जातो. आई बाळाला कडेवर घेते, आई बाळाला कडेवर घेते, बाबा मात्र खांद्यावर बसवतो. त्याला दिसत नसलेलं जग तो उंचावरून त्याच्या लेकराला दाखवतो. मोठ्या होणाऱ्या मुलांना आई रोज पाहत असते, मोठ्या होणाऱ्या मुलांना आई रोज पाहत असते. बाबा मात्र कामाच्या ओझ्याखाली त्यांना पाहायला विसरून जातो. दुडू दुडू घरभर धावणारी लेकरं एक दिवस त्याला अचानक मोठी झालेली जाणवतात. बोलत नसला तो काही तरी वाचा त्याच्या हृदयालाही फुटते. ओले होतात त्याचे डोळे देखील हसणाऱ्या त्या चेहऱ्यामागे. वाईट होतो तो बरेचदा, वाईट होतो तो बरेचदा त्याच्या रागामुळे, पण कुठे कमी पडला तर तुझ्या शब्दांमुळे त्याच्या मनाला चरे. प्रत्येकाच्या गरजांसाठी तो एकटा झुरत असतो, प्रत्येकाच्या गरजांसाठी तो एकटा झुरत असतो. उभं करण्यासाठी तुला तुझ्या पायावर तो सतत वाटा शोधत असतो. डोंगरा एवढं दुःख त्याचं तो तुझ्याकडे पाहून विसरतो, डोंगरा एवढं दुःख त्याचं तो तुझ्याकडे पाहून विसरतो. स्वतःच्या जगण्याचं माप अर्धवट सोडून तो पूर्ण तुझं करतो. जग हे नेहमी चांगल्या काळातच सोबत असतं. बाबा मात्र आपला चेहरा पाहूनच मनातलं संकट ओळखतो. आणि मग गजबजलेल्या मनाला शांत करायला अरे वेड्या बाबाने पाठीवर दिलेली थापच लागते. गजबजलेल्या मनाला शांत करायला अरे वेड्या बाबाने पाठीवर दिलेली थापच लागते. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही बघतो, निस्वार्थ असतो उभा पांडुरंगासारखा तुझ्या मागे. आई ही सहज कळते, आई ही सहज करते रे बाळांनो. बाप जाणून घ्यायला आयुष्य अपुरं पडतं. सकाळी लवकर निघतो, रात्री थकून परततो. प्रत्येक क्षण तो तुमच्यासाठी जगतो आणि तरीही प्रश्न पडावा की बाप काय करतो.